नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आमच्या चॅनलवर। आजचा व्लॉग हा स्पेशल व्लॉग आहे कारण आज आम्ही आलेलो आहोत आमच्या बाळाच्या न्यूबॉर्न फोटोशूटसाठी। तर इथे आम्ही शूटसाठी ऑफिसमध्ये बसलेलो आहोत आणि ॲक्च्युअल स्टुडिओ दुसरीकडे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला न्यूबॉर्न फोटोशूटबद्दल माहिती देणार आहोत आणि आमचं फोटोशूट कसं झालं ते दाखवणार आहोत। आणि आता तुम्हाला विवान स्टुडिओमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत ते दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा किती छान छान आयटम्स आहे। बिग बॅग, टेंट, किती चांगले आयटम। बघ किती छान 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 आहे। हे बघा किती चेअर आहे। हे बघा किती मोठा कॅमेरा आहे। हे बघा किती मोठी छत्री आहे। हे बघा किती छान छान फ्लावर आहे। विठ्ठलाची मूर्ती आणि याला बेबी सोबत शूट करणार आहे आणि एक फ्लावर पण खाली। हे बघा किती छोटस बेबी आहे। हे वाला तर छोटा टेंट आहे। अंकल येणार आहे आणि फोटो काढणार आहे आणि मी दाखवेल फोटोग्राफ। तर इथे आमची आता शूटची तयारी चालू झालेली आहे। न्यूबॉर्न शूटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाळाला रॅप करणे। बाळ जसं आईच्या पोटात असतं त्याचप्रमाणे बाळाला रॅप करतात, त्याचमुळे की काय बाळ अजिबात रडत नाही आणि म्हणूनच न्यूबॉर्न फोटोशूट हे नेहमी 0 to 2 months मध्येच केलं जातं। इथे आम्ही फोटोशूटसाठी काही थीम सिलेक्ट केल्या होत्या, त्यातीलच एक थीमची तयारी चालू आहे आणि आमचा बाळा इथे अगदी शांतपणे गपचूप पडलेला आहे। विवानची लुडबुड तर चालूच आहे आधेमध्ये, इथे त्याची एक्साइटमेंट पण वेगळीच आहे। ही बघा कशी मस्ती चालू आहे त्याची। रॅपिंगच्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, बट प्रोफेशनल फोटोग्राफर्स असतील तर ते योग्य प्रकारे बेबीला हाताळतात पण आणि रॅपिंग पण चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात। इथे बाळ आमचं थोडं रडायला चालू झालं होतं, सो विवान त्याला हवा घालत होता। ॲट दी एंड आता हे अशा प्रकारचं सेटअप आहे आमचं फर्स्ट थीमचं आणि इथे फायनल सेटअपची तयारी चालू आहे आणि मी तर बॅकग्राऊंड सपोर्ट टीम म्हणून काम करत आहे। इथे बाळाला गरम होत असेल म्हणून मी हवा घालण्याचा प्रयत्न करत आहे। फोटोग्राफर दादा प्रोफेशनल असल्यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पुरेपूर ते काळजी घेत होते। बाळाला रडू देत नव्हते, शिवाय त्याचं रॅपिंगही त्यांनी अगदी हलक्या हातांनी केलेलं होतं। आणि हा बघा आमचा क्यूटी कसा बघतो, इथे त्याला समजलंय की त्याचं फोटोशूट होणार आहे आणि इथे आमचं फोटोशूट चालू झालेलं आहे। सो बेबी बघा कसा झोपलेला आहे। ॲक्च्युली फोटोग्राफर दादांनीच त्याला झोपवलेलं असतं आणि ते झोपूनच त्यांचे न्यूबॉर्न फोटोशूट काढत। फोटोशूटबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी पुढे देणार आहे, पण त्याआधी आपण फर्स्ट थीमचे फोटोशूट कसे झाले आहे ते आता पाहूया। कशी वाटली आमची फर्स्ट थीम आणि बाळाचे फोटोज ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। फोटोशूटमध्ये असतानाच पूर्वांशचा दादा म्हणजेच विवान रिक्वेस्ट करत होता की मला माझ्याजवळ बाळ द्या आणि आमचा पण एक फोटो काढा, पण आम्ही थोडं घाबरत होतो। बट फोटोग्राफर दादाने आम्हाला सांगितलं की तुम्ही देऊ शकता त्याला, तो करेल हँडल प्रॉपरली। सो इथे मग त्यांचं फोटोशूट चालू आहे आणि खरंच विवानने बाळाला खूप अलगदपणे मांडीवर होल्ड केलेला आहे आणि तो बाळाला कुठलाच त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होता त्यावेळेस। आणि हा बघा किती क्यूट आलेला आहे दोघा भावांचा फोटो। इथे आमची दुसऱ्या थीमच्या रॅपिंगची तयारी चालू झालेली आहे। ती थीम ब्लू कलरमध्ये आहे, सो म्हणून हे ब्लू कलरचं रॅपिंग चालू केलेलं आहे। तुमचं सेटअप ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता छोटासा बेड पण ठेवलेला आहे।
तुम्हालाही जर न्यूबॉर्न फोटोशूट करायचा असेल तर ते सगळं थीम्सवर डिपेंड असतं. सपोज तुम्ही 2 किंवा 3 थीम्स घेतल्या तर त्याप्रमाणे त्याचं पॅकेज असतं. आपण जर 2 थीम घेतल्या तर त्यामध्ये त्याची कॉस्ट थोडी कमी असते, बट जर 3 थीम घेतल्या तर त्याची कॉस्ट थोडी इन्क्रीज होते. शिवाय तुम्ही किती फोटोज घेणार आहेत, हार्ड कॉपी घेणार की सॉफ्ट कॉपी घेणार, त्याप्रमाणे प्राईस डिसाईड होते. थीमसाठी फोटोग्राफर दादा तुम्हाला एक PDF फाईल तुमच्या मोबाईलवर पाठवतात. त्यामधून तुम्हाला आवडेल ती थीम सिलेक्ट करू शकतात किंवा ते आपल्याला आपल्या आवडीची कुठली थीम असेल तर त्याबद्दलही विचारतात. शूटसाठी जाताना तुम्हाला बाळासाठी काहीही नेण्याची गरज नसते. सगळ्या गोष्टी त्यांच्या स्टुडिओमध्ये अवेलेबल असतात. आणि आमचा विमानमध्ये थोडा बोर होत होता, सो तो तिथे अवेलेबल जे प्रॉप्स आहेत त्यांच्यासोबत खेळत होता. आणि इथे त्याला भगवान शंकरांची पिंड दिसली. लहान मुलं खरंच खूप निरागस असतात. तो लगेच पाया पडत होता. सेकंड थीमच्या फोटोशूटची सगळी तयारी झालेली आहे आणि सेटअपसुद्धा रेडी आहे. बाळा आमचा मस्तपैकी बेडवर आता झोपलेला आहे. सो आता फोटोग्राफर दादा फोटोज काढत आहेत त्याचे. ब्लू थीमच्या फोटोमध्ये तर आमचा बाळा खरंच खूप क्यूट दिसत होता आणि या थीमचे फोटोज पण फार छान आलेले आहेत. पण न्यूबॉर्न फोटोशूटसाठी 3-4 तास मिनिमम द्यावेच लागतात, कारण बाळ लहान असतं, त्याला सारखी भूक पण लागते आणि शिवाय ते रडू पण शकतं. सो सगळ्या गोष्टी अगदीच हलक्या हातांनी हाताळाव्या लागतात. त्यामुळे न्यूबॉर्न शूटला वेळ लागतो. चला तर मग पुढच्या थीमचे फोटो पाहूयात. इथे विवान तो छोटा बेड पाहून फारच एक्सायटेड झालेला होता. शिवाय तुम्ही बघू शकता तो बाळाला किती हलक्या हातांनी गोंजारतोय. त्याला माहिती आहे की बाळा झोपलेला आहे, तर तो अजिबात आवाजही करत नव्हता आणि खूप हलक्या हातांनी त्याच्यावर हात फिरवत होता. आणि इथे आमची तिसऱ्या थीमची तयारी चालू झालेली आहे. इथे आम्ही आमच्या बाळाला छोटासा वारकरी बनवलेला आहे. साईड बाय साईड सेटअपही चालू झालेला आहे. सेटअपमध्ये तुम्ही बघू शकतात की इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि शिवाय त्याचं सेटअपही अशा प्रकारे आहे. इथे आमचा छोटा क्यूट वारकरी फोटोशूटसाठी रेडी आहे आणि ही थीम आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडलेली खूप सुंदर थीम आहे. आता इथे आमच्या छोटू वारकरीचं त्याच्या दादासोबतचं फोटोशूट चालू झालेलं आहे. चला तर मग फोटो बघूयात आपण. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आणि बाळाचं फोटोशूट कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन एक माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.